नमस्कार, जय आदिवासी, जय जोहार। फाइनली अपन ने जीत लिया इसको। आणि 1,60,000 हेक्टर ही जमीन मिळून दिली होती। चुकी झाली की माफ करा। गळ्यात मंगलसूत्र, हातात हिरवा चुडा। तर नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग नसून एक आमच्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ आहे आणि आमचं लग्न कसं झालं ते हम तुमको सांगते हैं। तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि मनापासून सगळ्यांना सॉरी, कारण आम्ही व्हिडिओ शूट करू शकलो नाही म्हणून एवढं लेट झालोय। आणि हे व्हिडिओ ज्यांच्याकडे शूट केलेले होते त्यांच्याकडनं आम्ही घेतले आणि एक आमच्या आदिवासी पद्धतीत जसं लग्न झालं ते कसं झालं ना, ते एक व्हिडिओ एक बनवून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कसं आलं ते। तर चला, माझी वरात निघली होती नवरीकडे, तर बघा। ही गाडी आपली गाडी जायचं। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हा नारळ का फोडतायत, म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना, तर जेव्हा नवरा घरातनं निघतो तेव्हा आमच्या इथे आमच्या गाव देवाला नारळ फोडावा लागतो। म्हणजे ते गाणे नाही का, नवरा आला वेशी पाशी, तर हा आमच्या गावदेवाला नारळ फोडतायत। स्पेशल माणूस माल काय माझी असतं का होतील तिकडून माऊ, माल काय माल नवरे नाही रेश्वा दिल मा नवरे करून, ते नवरे नाही रेश्वा दिल मा नवरे करून ते त्याच्यात नेऊन देईन। तर मित्रांनो, इथे आम्ही जिथे आमचं लग्न होतं मंदिराजवळ, तर आम्ही तिथे पोहोचलो होतो। आणि इथं आमच्यामध्ये कसं एक रीत असते की नवरीची मम्मी म्हणजे हिची मम्मी येऊन नवऱ्याचे असे पाय धुवणार आणि आमच्याकडनं त्यांना एक साडी ठेवली जाते डोक्यावरती, म्हणजे त्यांना। आणि इकडे काय गंमत झाली ना ते तुम्ही बघा आता। हे माझी आईला 50 रुपये दिले। व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल काय झालं ते। एक गाणे बोला राहून चल नाही का काय बाजूचायचं टाका काय बाजूचायचं टाका। ओवाळणी करून झाल्यानंतर माझी मम्मीला निलेशनी फक्त 50 रुपये ठेवलं ताटामध्ये। कसला कंजूस आहे हा, बघा। त्यातून भाऊचं ₹50 बोल, 50 रुपये बोललंय, 50 रुपये बोललंय। म्हणजे मला आता पण वाईट वाटतंय, कारण काय झालं, ओवाळणी करून झाल्यानंतर मला फक्त एवढंच माहिती होतं, घरी बोललेले की साडी देतात आपल्याकडनं, तर मी साडी ठेवली, पण तिथे बोलत होते की तुझ्याकडनं त्यांना
ताटामध्ये काहीतरी ओवाळणी ठेव. आणि असं झालं सीन की माझ्या खिशामध्ये पैसेच मी ठेवले नव्हते, फक्त माझ्याकडे काहीतरी 50 रुपये होते आणि मग तेच मी 50 रुपये ठेवलेले. मला एवढी लाज वाटलेली काय. सॉरी मम्मी जी व्हिडिओ बघत असाल तर, कारण मला माहितीच नव्हतं त्याबद्दल सॉरी. तर मित्रांनो, जेव्हा ओवाळणी करून सगळी ती मस्ती मजाक झाली आणि मग त्यानंतर आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो. तिथे आमच्यामध्ये रीत असते की नवरीचा भाऊ असतो तो माझे कान पकडून असे भेटावं लागतं गळ्याला. तिचा भाऊ नव्हता तिथे, पण माझ्या मामाचाच मुलगा होता तो छोटा. मग त्याला सगळे बोलत होते की कानची, मग तो मस्त मजा घेत होता. तुम्ही बघा ते व्हिडिओ. कान तर मित्रांनो, आम्ही फायनली मंदिरात पोचलो होतो आणि लग्नाचा टायमिंग झाला होता. आणि आमच्याकडे जे आदिवासी पद्धतीमध्ये जे रीतिरिवाज असतात ते स्टार्ट झाले होते. तर तुम्ही व्हिडिओ बघा. निसर्ग देवताय नमः पुष्पांजली, देवताय नमः पुष्पांजली, कुलदैवताय नमः पुष्पांजली, आई वरस्वाई नमः पुष्पांजली, आई करस्वाई नमः वाघोबा देवताय नमः, चंद्र देवताय नमः. राघोजी भांगरे नमन, राया ठाकर नमन, लक्षा ठाकर नमन, बिरसा मुंडा नमन, महात्मा राजा रावे नमन, हुतात्मा नाग्या कातकरी नमन. जय आदिवासी, आज आपण आदिवासी रूढी परंपरा म्हणजे नेमकी काय आहे पहिले ते तुम्हाला सांगत आहे. तुम्ही या दादांना ओळखतच असाल आणि जे ओळखत नसाल मी त्यांना सांगतो की हे दादांचं नाव पूर्ण संजय भाऊ भांगे. तर ते आमच्या दोघांच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यावरनं आले होते. म्हणजे की आदिवासी पद्धतीत लग्न लावायचं होतं. त्यांना फक्त एक कॉल केला आणि ते एका कॉलवरती आमच्यासाठी एवढ्या लांबून इथे आले. आणि आदिवासी बद्दल जे माहिती सांगतायत तर ती आता ते माहिती सांगतायत, तर तुम्ही ऐका, ती तुम्हाला समजेलच. आज आपल्या महान क्रांतिकारकांचं पूजन झालं. ज्या जंगल जमिनीसाठी ज्यांनी लढा पुकारला, या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, बंड केला, ज्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला, ज्या सावकारांविरुद्ध आवाज उठवला, अशा क्रांतिकारकांचं वंदन केलं. पण त्या क्रांतिकारकांचा इतिहास तुम्हाला आणि आम्हाला माहीत होऊन दिला नाही, म्हणजे आपल्याला सांगितला गेला नाही. कारण इतिहास घडवणारे हात आमचे होते, पण लिहणारे आम्ही नव्हतो, म्हणून आमचा इतिहास दाबला गेला. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा,
राया ठाकर, लक्षा ठाकर, साखरू मेंगार, तंट्या मामा भील, खाजा नाईक, गोविंद खाडे, बापू भांगरे, सतुजी मराडे, येसू बुळे, भागुजी यंदे, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती, चिमाबाई भांगरे अशा अनेक बंडकऱ्यांनी या स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला. पण मात्र इतिहास मात्र दाबला गेला. कारण आदिवासींचा इतिहास दाबला गेला. आम्हाला सांगितले गेले आद्य क्रांतिकारक, पुस्तकात आम्हाला शिकवले गेले वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक सांगितले गेले. पण त्यांचा जन्म 1845 साली झाला आणि आमच्या राघोजी भांगऱ्यांना फाशी 1848 ला देण्यात आली. ज्या वेळेस तुमचा राघोजी भांगऱ्यांना फाशी दिली त्यावेळेस 3 वर्षाचे होते. पण इथं आमचा इतिहास दाबला गेला. आम्ही सर्वच क्रांतिकारकांना मानतो, आम्ही सर्वच राजांना मानतो, पण आमची संस्कृती आणि आमच्या चालीरीती आणि परंपरा हे वेगळे आहेत. आम्ही मूर्ती पूजक नाही, आम्ही निसर्ग पूजक आहे. वरसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, रानूबाई, सतुबाई, यहामोगी, सुतसुगी, वणी, घाटन देवी, घोरपडाई हे आमचे निसर्ग दैवत. भैरोबा, वाघोबा, म्हसोबा, चेडोबा, व्याताळबा, मग हे आमचे देव का? मग आम्ही मूर्तीपूजक का नाही आणि आम्ही निसर्ग पूजक का नाही? कारण निसर्ग आम्हाला वाचवितो. आम्ही या झाडा झुडपांना, पक्ष्यांना, प्राण्यांना देव मानलं. वाघ म्हणजे वाघोबा, घोरपड म्हणजे घोरपडाई, कळसुबाई म्हणजे कळस, वरसुबाई म्हणजे वरसाचं झाड, कळमजा म्हणजे कळमक झाड, उंबारिया म्हणजे उमराचं झाड. कारण ही झाडं झुडप जो तुमचा निसर्ग देव आहे, जी झाडं झुडप आहेत यांना आम्ही देव मानलं. कारण जे ऑक्सिजन भेटतं तुम्ही आता जगता ते कोणामुळं तर या निसर्गामुळं. या निसर्गात जे झाडं झुडप आहेत, जे ऑक्सिजन आहे ते कोणामुळे भेटतं? या निसर्गामुळं. म्हणून आम्ही या निसर्गाला देव मानलं. कारण आमचा जन्म आणि मृत्यू आमच्या निसर्गाचीच पूजा केली जाते. जरी आमचं लगीन कार्य असेल प्रथम देवाक काढलं जातं. आमच्या या 5 पालीचं पूजन केलं जातं. ही 5 पाली आहे उंबर, बोर, रुई, जांभूळ, आंबा, रुई. ही निसर्गाची 5 पाली आहे. ही प्रत्येक वेळेस लागते. आमचा जन्म झाल्यावर लागते. आमच्या लगीन कार्यामध्ये जे मांडव डगळं घेऊन येतो, मग आपण मांडव डगळं कोणतं घेऊन येतो? आंबा असेल, जांभळ असेल, उंबर असेल, हे मांडव डगळं घेऊन येतो. आणि माणूस मेल्यानंतर आपल्याला चाललं जात नाही, आपल्याला गाडलं जातं. कारण आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. कारण हडप्पा संस्कृती मध्ये तुमचे पुरावे सापडले की लाखो वर्षापूर्वी आदिवासी अस्तित्वात आहे. कारण तुमची जी पूर्वज होते ते काढायचे आणि त्यांची जे हाडांचा चेक केला, डीएनए चेक केला. कारण तुम्ही पूर्वीचे इथून सापडले. हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, बुद्ध धर्म, अनेक धर्म आहेत. पण हे धर्म सर्व नंतरचे आहे. या धर्मांच्या पूर्वी तो म्हणजे आदिवासी आहे. आणि आदिवासींना जात नाही, आदिवासींना जमात आहे. मग ती जमात नेमकी कोणती? तर कोळी, महादेव, ठाकर, कातकरी, भिल्ल, वारली, गोंड, अंध, कोकणा म्हणजे अशा 45 जमाती आहे. आदिवासींमध्ये 45 जमाती आहेत. आदिवासी मानवताच हा आमचा धर्म आहे. कारण आम्ही कोणत्याच धर्माला नाव ठेवित नाही. कारण त्याचा धर्म वेगळा आहे. जरी हिंदू धर्म 3.5 ते 4.5 हजार वर्षापूर्वी स्थापन झाला, बुद्ध धर्म 2,500 वर्षापूर्वी स्थापन झाला.
ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वी स्थापन झाला, मुस्लिम धर्म 1500 वर्षापूर्वी स्थापन झाला. या धर्मांचं हे वय आहे, त्याच्यासाठी तो धर्म योग्य आहे. कारण आम्ही कोणत्याही धर्माचे नाही, आम्ही या निसर्गाला देव मानणारे आहेत. आणि आज तुम्ही पाहिलं असत प्रत्येक लग्नामध्ये आपण तांदूळ टाकीत असतो, पण आज तुमच्या हातामध्ये आहे फुलं. कारण आम्ही या अन्नाला देव मानलं. आमची कणसाला माता आहे, मग ती आम्ही पायाखाली कशी काय तुडवायची? ज्या वेळेस आम्ही भात पिकितो, भात करीतो, ज्या वेळेस फळं बनवतो, त्यावेळेस एक दाणा आम्ही तो उचलून पोत्यामध्ये भरतो. भात घरामध्ये बनवल्यानंतर शीत मुलांनी भात खाल्यानंतर ती शीत पडल्यावर ती उचलून घेतो. कारण या अन्नाला आम्ही देव मानलं. ते आमचा देव आहे, कणसाला आहे. आणि आपण 5-5, 10-10 किलो अंगावरती फेकितो आणि पायदळी तोडितो. ही कोणती पद्धत आहे? तरी वैदिक पद्धत आहे. आमची ती पद्धत नाही, आमची पद्धत आहे आम्ही या निसर्गाला देव मानणारी, या अन्नाला देव मानणारी. म्हणूनच आज आपण येथे आपला आदिम लगीन सोहळा पार करीत आहे. कारण तुम्ही पाहत असत मुहूर्त आपल्यात नाही. कारण आम्ही जन्मालाही आलो आणि मेल्यानंतरही मुहूर्त आहे का? नाही, मुहूर्त नाही. कारण आपली मामाची मुलगी देव करायचो, गुडघ्याला वाशिंग बांधायचो, पाळण्यातच देव करून टाकायचो दिनीचा. कारण ही आमची संस्कृती आहे, हे आमच्या चालीरीती आहे. कारण आमची आता संस्कृती संपत चाललेली आहे. आम्ही आमचे देव सोडून दिलेले आहेत, आमची संस्कृती सोडून दिलेली आहे. म्हणून इतर समाज तुमच्यात घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण जर तुमची संस्कृती राहिली नाही, हा निसर्ग राहिला नाही, तर पूर्ण जग संपेल. मणिपूरचं उदाहरण पहा. पूर्ण मणिपूर गाव मारलं गेलं. आपल्या आया बहिणींची नंगथिंड काढली गेली. कोणीच आवाज उठवला नाही, फक्त आवाज उठवला तो आदिवासींनी. हाच देव म्हणजे पूर्ण जंगलाची तोड केली. आपल्या आदिवासींनाच उठवायचं षडयंत्र आहे. कारण जमीन फक्त आदिवासींकडे आहे. पहा, धरणं आदिवासींच्या याच्यावर बांधली, रस्ते आदिवासींच्या याच्यावर बांधले, कंपन्या आदिवासींच्या याच्यावर बांधल्या, पूर्ण जमिनी आदिवासींच्या घेतल्या आणि आदिवासींका आता जमिनीच राहिल्या नाही. कारण ही जंगल जमिनीचा कोणी लढा दिला असेल तो आपल्या राया ठाकरांनी दिला, आपल्या बिरसा मुंडांनी दिला, राघोजी भांगऱ्यांनी दिला, बनकऱ्यांनी दिला. म्हणून त्यांचे विचार घेऊन आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा आज आपण येथे आपल्या निसर्ग दैवताचे पूजन करून आज आपण लगीन सोहळा पार पाडणार आहे. सर्वांना जय आदिवासी. लग्नाला सुरुवात करायची का? आणि इथे मित्रांनो आमचं लग्न लागणार आहे आणि आमच्या लग्नामध्ये आदिवासी पद्धतीमध्ये कसं लग्न लावलं जातात ते ऐका तुम्ही. सृष्टी धरतरी आख्यांची मावली ठेई कृपा जगभरी मोगी वरसू कळसू कनसरा वेली साती आसरा दुर्गुबाई फसली पायथी राणी काजळा गोरपडा मावल्या आशीर्वाद मंडपी आदिवासी लगीन सोहळा पुष्पांजली राघोजी बिरसत नट्या राया नाग्या होण्या पुंजाराना घ्यावा यांचा मनी वारसा निसर्ग धर्म तो खरा जल जंगल जमिनीचा हा तो लढा तुम्ही तोची चालवा आदिम पूजन करा निसर्ग देवाचे पुंज महाभूत पुष्पांजली आदिवासींची खरी मूळ धरा
तिच्या पासून उपळा गोदा भीमा अन कुकडी नह्याला तीठ राही मूळ खरा दिला जीवदान ह्या मानवा बरा ही कृपा सदवरा सोन्याची वाय सुवर्ण रेखा नावतीच्या त्या वनी राहतो आदिमतो धनी भीमाशंकर त्रुंबक ममलेश्वर तेथे राह्यादी जण ठाणका त्या भारत भर तोच असे महासुर आदिवासी लगीन सोळा पुष्पांजली नवरा नवरीच्या स्वागताला सज्जन मंडळी साक्षीला विसरू नका तुम्ही बऱ्या बापाच्या पुण्याहीला इच्छांतर हो तुमच्या येतील फळाला नमन तुझ कुणाला आंब्या उंबऱ्या निसर्ग द्यावाला हिरवा डोंगर्या वन देवाला बडा देव सावेबा महादेवाला साऱ्या आदिम दैवताला आदिवासी लगीन सोळा पुष्पांजली शेवटचे आहे महाराणी दुर्गावती झलकारी दुष्टात त्या ललकारी हिडिंबा सुपर्णखा सबरी तीर्थ गाई मूळ खरा निर्मळ त्या गंगेपरी तशी तू नवरी आदिमा सुंदरी जन्मली भुवरी पोरी रहा सुखाने मात्र सम संस्कृती निसर्ग धर्म खरा तो वाजंत्री ढोल सनही पावरी तारपा गुबुदे दारी वाजवाता हो दारी आनंद घरी आदिम लगीन सोळा पुष्पांजली निसर्ग देवताय नमन पुष्पांजली ग्रामदेवताय नमन पुष्पांजली कुलदेवताय नमन पुष्पांजली आदिवासी परंपरेनुसार टाळी वाजवली जायची आलेल्या सर्व पाहुण्यांनी खाली जेवणासाठी बसून घ्यायचे. इथे आमचं लग्न लागून झालं होतं आणि लग्नानंतर ज्या रीतिरिवाज असतात आमच्यामध्ये तर त्या कशा करतात त्या तुम्ही बघा. सुतवायचे आणि हळकून बांधून गळ्यात घालायचे किंवा हाताला बांधायचे. त्यावेळेस आता ते आपली पद्धत आणि ते सुतवायच्या वेळेस गाणं म्हटलं जायचं आणि ते सुतवलं जायचं. ही आपली परंपरा आहे. ते आता आपण तो विधी करीत आहे सुतवायचा विधी. येडा पडलाय ग येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला येडा पडलाय ग येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला त्यात गुंतली ग त्यात गुंतली ग अस्मिता नावारी त्यात गुंतली ग त्यात गुंतली ग अस्मिता नावारी. बोलवा बोलवा ग बोलवा बोलवा ग तिच्या आईला वेडा पडलाय ग वेडा पड
पडलाय ग सोनेरी डोंगराला बोलवा बोलवा ग बोलवा बोलवा ग तिच्या बहिणीला सोडून आणणार आपल्या या ताईला वेळा पडलाय ग सोनेरी डोंगराला वेळा पडलाय ग सोनेरी डोंगराला बोलवा बोलवा ग त्याच्याही आईला बोलवा बोलवा ग त्याच्याही बापाला मामा सोडून निलेश नवऱ्याला वेळ पडलाय ग सोनेरी डोंगराला. आणि हळद उष्टी हळद आहे का? हळद लावा. पक्का झाड आणला होता बारीक पातळ असला ना हातामध्ये उजवे हातात नवरा मुलगा पांडित आहे. या पुढे जोडीने यायचे बरं का. ताट आरतीचं ताट दिलं होता ना. हा धुवा चालते तुम्ही हात लावा धुवून घ्या. राहू द्या उभं राहू द्या. तुम्ही करतो चला मंगळसूत्र द्यायचे. आणि मित्रांनो इथे फायनली तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचा टाइम आला होता. आणि आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये मंगळसूत्र उलटा घातला जातो. तर बघा तुम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे आणि उलट घातलेलं आहे कारण आदिवासी संस्कृतीमध्ये उलट घातलं जातं. चला नवरी मुलीचा भाव पुढे असं त्यांनी तेज व्हायचे. बलदे 50,000 दे बोल बोल बोल. बलदे 50,000 दे बोल बोल बोल. तर आमच्यामध्ये एक रीत असते की जो नवरीचा भाऊ माझ्या कानामध्ये जे मागेल माझ्याकडनं ते त्याला द्यावं लागतं. पण तो स्टार्टिंगला बोललेला काय नाही दोघे खुशी राहा. नंतर त्याला जरा दुसऱ्या कसे लोक चढवतात ना की हे ते असं तसं. भाई काय बोलतो कानामध्ये आयफोन तुझा आयफोन दे मला बोलतो. देऊ भाई एक दिवस नक्की देऊ. टाइम आलं आणू आपण टाइम पण देऊ एक दिवस नक्की. आवाज नहीं आया आवाज. अरे लगेगा उसको. आवाज नहीं आया जोर से. आवाज नहीं आएगा भक्का में. आवाज नहीं आएगा भक्का में. 2 रुपये काढून देऊ लोक बरं. राम राम मंडळी. जय आदिवासी मंडळी. जय आदिवासी. नमस्कार. जय आदिवासी जय जोहार. तर माझं नाव संजय भाऊ भांगे. मी जुन्नर तालुक्यावरून आलेलो आहे. तर मला प्रकाश भाऊ शीट आणि राहुल भाऊ शीट अनेक कार्यकर्त्यांनी फोन केला की आमच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये मुंबईमध्ये आदिवासी परंपरेनुसार आपल्याला आदिम लगीन करायचं आहे. तर मित्रांनो लग्नानंतर जे रीतिरिवाज असतात त्या मंडपामध्ये ते आमचे झाले होते. आणि एक संजय भाऊ भांगे दादा ते आमच्या आदिवासी लोकांबद्दल जो आमचा इतिहास लपवला होता त्याबद्दल काही माहिती देत आहे. तुम्ही ऐका आणि प्लीज कुणी मनाला लागून घेऊ नका कारण हा कुणाच्या जाती धर्मावर व्हिडिओ नाही आहे. तर आमच्या आदिवासी पद्धतीबद्दल काय माहिती आहे ती ते सांगतायत. नेरळमध्ये प्रथम लगीन करायचं आहे. तर कर्जतमध्ये हे नेरळ येतं. तर मी म्हणलं मी येऊ शकतो आणि इकडे आपले आदिवासी काय आहे, आपली बोलीभाषा काय आहे, आमचे सण काय आहेत तर आम्हाला इकडं माहिती नाही. तर आदिवासींमध्ये जी संस्कृती आहे ती अजून कोणाला माहिती नाही. इकडं माहीत झाली पाहिजे आणि आपल्या रूढी परंपरे जतन झाली पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं चालतंय. मी यादी पाठवली त्यांना आपल्या साहित्यांची आणि जसं आपल्या पूर्वी
जशी लग्न व्हायची म्हणजे सुपारी फुटायची, हळद लागायची, मांडव डगळं व्हायचं, प्रत्येक जे 8 दिवस लग्न चालायचे आणि प्रत्येक विधी आहे असंच आहे. आत्ताही तेच चालू आहे. आपलं देवा काढलं जातं. देवकाला काय लागतं? 5 पाले लागते. तर 5 पाले काय आहे? उंबर, बोर, रुई, जांभूळ आणि आंबा ही निसर्गामध्ये आढळणारी 5 पाले आहे. आणि आपण दगडाचा दिवा ठेवला आहे. आता दगडाचा दिवा माणूस जन्माला आल्यानंतर पाटा पुसतो त्यावेळेस दगडाचा दिवा लागतो, घर बांधतो त्यावेळेस दगडाचा दिवा लागतो, लगीन कार्यामध्ये प्रथम दगडाचा दिवा लागतो, म्हणजे प्रत्येक वेळेस दगडाचा दिवा लागतो. आणि माणूस ज्यावेळेस मेल्यानंतर आपल्याला ज्या मातीमध्ये गाडलं जातं, ज्या मातीमध्ये जन्म होतो तिथंच आपल्याला विलीन केलं जातं. म्हणून जे चंद्र, सूर्य, प्रकृती आणि वारली आणि हे निसर्गदैव सूर्यदेव, चंद्रदेव, मोरदेव, नागदेव, कंसारादेव, वळसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, रानूबाई ह्या निसर्ग दैवतांचं पूजन केलं. तसे ज्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं आमचे 12 बुडं आणि 24 कुळं, आमचे गोतेभाव नेमके काय आहेत, तर एखादं आडनाव असेल त्याच्यामध्ये आमचा लगीन होत नाही. तर ते आमची ज्या पूर्वजांनी सांगितलं त्यांचं पूजन केलं. आणि ज्या क्रांतिकारकांनी जंगल जमिनीसाठी लढा पुकारला पण त्यांचा इतिहास आमच्यापासून माहीत होऊन दिला नाही, म्हणजे वंचितच ठेवला आमचा इतिहास. कारण त्या आमच्या क्रांतिकारकांनी जल आणि जंगल जमिनीसाठी लढा पुकारला. ते आहेत बिरसा मुंडा, राया ठाकर, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, तंट्या मामा भील हे आहेत. तर या क्रांतिकारकांचा आम्हाला इतिहास माहीत होऊन दिला नाही, कारण आमचे क्रांतिकारक भरपूर आहे. आमच्या देवाऱ्यामध्ये देव असतात. आमचे देव कोणते? तर आमची सूर्यदेव, चंद्रदेव, मोरदेव, नागदेव, सूर्यदेव आणि वरसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, कळमजा हे आमचं देव. पण आम्ही आमचं देव सोडून दिलेले आहेत आणि आम्ही दुसरे देव पूजित बसलेलो आहेत. कारण आमची संस्कृती संपली तर काहीच नाही, पूर्ण मानवताच नष्ट होईल. कारण सर्वांना वाचायचं असेल, आदिवासींना नाही तर सर्वांना वाचवायचं असेल तर हा निसर्ग वाचला पाहिजे. मग ह्या निसर्गामध्ये जी झाडं झुडपं आहेत ही वाचली पाहिजे, पक्षी प्राणी वाचले पाहिजे, तरच हा आदिवासी मानव वाचेल. आणि सर्वांना आव्हान आहे की आपली संस्कृती जतन झाली पाहिजे, आपल्या चालीरीती परंपरा जतन झाल्या पाहिजे. आमची एक ओळख आहे, आम्ही जमातीतले मोडलं जातो. मग आमच्या जमाती 45 जमाती आहे, ठाकर, कातकरी, भिल्ल, गोंड, कोकणा अनेक अशा 45 जमाती आहे, कोळी, महादेव. तर ह्या 45 जमातींची संस्कृती या निसर्गाला पूजणारी आहे. आमची भाषा आहे ठाकरी, आमची आहे कातकरी, आमची आहे गोंड. म्हणजे जर ठाकर समाजाचा असेल त्याची ठाकरी भाषा, कोळी महादेव असेल त्याची बोली भाषा, म्हणजे हे आमच्या भाषा आहेत. आणि आम्ही या निसर्गाला देव मानलेला आहे. म्हणून ही लग्न आज पाहिलं असेल तुम्ही, ही अशी लग्न आमची पूर्वी व्हायची. आमची पहिले टाळी वाजवली का लग्न व्हायचं. पहिलं मंगळसूत्र नव्हतं, मंगळसूत्र आत्ता आलं. तर मंगळसूत्र नव्हतं मग तेव्हा काय करायची, दोरा घ्यायची, सुतवायची, त्याला हळद हे करायची, हळकून मांडायची आणि गळ्यात घालायची. पण आता आपण हातामध्ये बांधतो, गळ्यात घालतो, झाला लग्न त्यावेळेस. आणि मुलगी पाहायला आल्यानंतर आमच्याकडं ज्यावेळेस मुलगी पाहायला आल्यानंतर तिचा सगळे नातेवाईक यायची. आणि साखरपुडा नेमकं काय आहे तर सगळ्यांची सहमत म्हणून आम्ही एक बैठक बसायची, पंचायत बसायची आणि त्याच्यात आपण सुपारी फोडून आपण टिळा लावायचो. म्हणजे हा साखरपुडा ही जमाईत पंचायत असायची. पण पूर्ण संपत चाललेला आहे. म्हणून हा निसर्ग वाचला पाहिजे, ही जंगल जमीन वाचली पाहिजे. म्हणून या क्रांतिकारकांचा आदर्श घेतला. आता आम्ही जमीन हे डोंगर आहे, ही जमीन आहे तर राघोजी भांगऱ्यांमुळे आहे. राघोजी भांगऱ्यांनी या सह्याद्रीमध्ये लढा पुकारला आणि 1,60,000 हेक्टर ही जमीन मिळून दिली होती. तर ह्या राघोजी भांगऱ्यांनी दिली आहे, राया ठाकरांनी दिली आहे. आणि आदिवासींची जमीन कोणीच घेऊ शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधानात तो कायदा आहे, तो कायदा असाच्या असा मांडला. तर राघोजी भांगऱ्यांचा उठाव झाला, बिरसा मुंडांचा उठाव झाला, तंट्या मामांचा उठाव झाला आणि कायदा बनवला गेला. तो कायदा आहे 244 म्हणजे 5वी अनुसूची. 5वी अनुसूची म्हणजे एखादा आदिवासी गाव असेल, पेसा गाव असेल, त्या गावामध्ये आमदार, मंत्री, खासदार त्या गावाची परवानगीशिवाय कोणालाच येता येत नाही. एवढी आदिवासींमध्ये पावर आहे. म्हणूनच आपली संस्कृती, आपले कायदे नेमके काय आहेत हे माहीत करून घेतलं पाहिजे. आणि जे असं आपण इथं फोटो लावले आहेत, आपण हे पहा, छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई आहेत, सावित्रीबाई आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अहिल्यादेवी आहेत, नाग्या कातकरी आहे,
लक्ष ठाकर आहेत, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, हे अनेक बंडकरी, अनेक क्रांतिकारक झाले. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हे नवीन आपली संस्कृती जतन करीत आहे. नवीन पिढी ही आपली जुनी संस्कृती आहे ती रुजवीत आहे आणि जतन करीत आहे. आणि सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आपली संस्कृती जतन केली पाहिजे, आपल्या चालीरीती परंपरा जतन केल्या पाहिजे. सर्वांना मानाचा जय आदिवासी. आणि एक प्लीज कोणी मनाला लागून घेऊ नका, कारण आमच्या आदिवासी लोकांबद्दल जी माहिती आहे तीच दादांनी सांगितलेली आहे. आणि असली मजा तर आत्ता आहे, कारण लग्नाला नंतर आमची वरात निघते म्हणजे नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी. तर खूप एन्जॉय केलाय. आणि माझी मैत्रीण आलेली, माझी नवरी कलवरी बनून लग्नामध्ये, तर तुम्ही बघू शकता ती किती एन्जॉय करते, किती नाचते ती. हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हिचा भाऊ नुसता ताशा वाजवतो. घरी पोहोचेपर्यंत खूप मजा आली. हा व्हिडिओ बघा तुम्ही. आपला बापूचा डान्स बघा तुम्ही. फुल हाड विळा घेऊन त्याला खोबऱ्याची वाटी टोचलेली आहे, त्या हातात घेऊन नाचतोय माझा पप्पा बघा आता.
मित्रांनो, सिम्मीच्या पप्पाचा डान्स तुम्ही नक्की बघा. इथं सिम्मीने फुल मजा घेतली ढोल वाजवायची आणि तुमचा भाऊ पण काय कमी नाही. आणि खूप एन्जॉय केला. सगळे फॅमिली नाचत होते, सगळे हॅप्पी होते. आणि आता इथे आला लास्ट मुमेंट, जिथं घरात एंट्री करायच्या आधी तिथं माझी मोठी बहीण असते, ती दारवण पकडून असते. म्हणजे ती मागते हिच्याकडे की तुला मुलगी झाली की मला देशील का. तर मग हिच्यावरती तू देणार नाही देणार. मग ते रीतिरिवाजात आमच्या आदिवासी पद्धतीत तसं होतं. तुमच्यात कसं होतं ते तुम्ही सांगा, पण आमच्यामध्ये कसं होतं ते व्हिडिओ बघा. तर इकडे निलेशची मोठी बहीण म्हणजे माझी मोठी ननंद, त्यांनी दारवण पकडलं होतं आणि ते बोलत होते की तुला मुलगी झाली तर माझ्या मुलासाठी देणार का. तर तेव्हा मी हो बोलली. आता तुम्ही पुढे बघा. काय दारवण का पकडलंय, काय दारवण पोरगी झाली. ती बोलते पोरगी झाली की मला दे. पोरगी झालं वो पूछ रही है आपकी लड़की हो जाएगी तो मुझे दे दो, मतलब शायद. तो मैं क्या बोलू, मुलगी झाली की नक्की दे. झाली की नंतर नावाना गेलाय आणि मित्रांनो, इथं मेन टाइम पण आला होता नावं घ्यायची. तर मी नाव हिला खूप वेळा विचारलं, खूप वेळा, पण काय नाव घेतले ते तुम्ही बघा. आम्ही सांगतो नंतर मग याची स्टोरी. मग काल तुम करता मग या सगळा माईक देव. घे ना तू नाव. पटकन नाव घे पोरी, पटकन नाव घे पोरी. तुम्हाला लाईट घेऊन आला. हा मस्त मस्त. काय चुकी झाली की माफ करा. गळ्यात मंगलसूत्र, हातात हिरवा चुडा. गळ्यात मंगलसूत्र, हातात हिरवा चुडा. निलेश रावांचं नाव घेते, वाट माझी सोडा. निलेश रावांचं नाव घेते, वाट माझी सोडा. मस्त मस्त टाळ्या. संस्कृती आदिवासी संस्कृती आदिवासी संस्कृती. नीलम झाली माझ्या जीवनाची सोबती. मस्त. सिम्मीने पण नाव घेतलं मस्तपैकी. आणि हिचं नाव काय घेऊ त्याला विचारलं होतं खूप वेळा, तुला नाव काय. म्हणजे आमच्या इकडे आलं की नाव कसं चेंज करावं लागतं. ते प्रत्येक रीतिरिवाजात चेंज करतात आणि आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये पण. तर हिचं नाव काय ठेवू तर नीलम हे का नाव ठेवलं आम्ही, कारण हिच्या पहिल्याच 2 अक्षरात नील म्हणून माझं नाव येतंय. तर मला सगळे बोलले की नीलम ठेव म्हणून, म्हणजे तिच्या नावाच्या पहिल्याच अक्षरात नील पण नाव येईल तुझं आणि तिचं नाव नीलम पण
चांगले वाटेल. तर तुम्हाला तिचं नीलम नाव कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि रिअल नाव पण सांग. आणि तिचं रिअल नाव आहे समीप्ता, पण तिला सिम्मी बोलायचे सगळेजण. कसं काम आहे? इथे तुम्ही बघत असाल की हे काय आहे, तर कुंकवाच्या ताटामध्ये हिचे दोन्ही पाय ठेवून तिचा घरामध्ये प्रवेश केला. कसं काम आहे आमच्याकडं? डेंजर ना. जेव्हा मुलीचा फुलायला जातो जेव्हा मुलीचा फुलायला आता काय जेव्हा मोडायचं आहे फक्त हलवून ठेव मग त्या भरीत टोपल्या बस. तर फायनली घरात माझा प्रवेश झालेलं होतं. ते कुंकवाचा टात होतं, त्याच्यावर म्हणजे त्याच्यामध्ये मी माझा दोन्ही पाय ठेवून राईट पायनी घरात प्रवेश केली. तर तेव्हा मला खूप भारी वाटला आणि खूप चांगलं वाटत होता. असं मन ते काय म्हणतात असं फुले नाही समा रही थी मैं. आणि फायनली गाईज आमचं 7 वर्षाचं रिलेशनशिप सक्सेस झालं आणि खूप भारी वाटतं. आणि तुला कसं वाटलं? मला खूप भारी वाटलं. मला खूप भारी वाटलं आणि आतापर्यंत मला भारीच वाटतंय. आणि मित्रांनो, हिची एक इच्छा राहिली होती. ती काय इच्छा ती ऐका तुम्ही. हा ना, माझी एक इच्छा राहिली. मी वाट बघत होती की आता आमची 7 फेरा होईल, 7 फेरा होईल. आणि मला पण माहिती नव्हतं मित्रांनो की आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये 7 फेरे होत नाही. आणि ते एक माझी इच्छा होती. 7 फेरा नाही झालं. मी वाट बघत होती आणि कधी लग्न झालं संपलं समजलं पण नाही. मी अशी बघते अरे 7 फेरा कधी होता. कारण नंतर मग 7 फेऱ्यांची मी पण वाट बघितली, पण संध्याकाळ झाली, प्रवेश झाला घरामध्ये, तरी पण झाले नाही. नंतर मी त्यांना विचारलं की असं का म्हणून, तर बोलतात की आपल्यामध्ये असे 7 फेरे होत नाहीत. मग घरामध्ये येऊन कुलदैवताची पूजा केली. आमचे निरगुडा परिवाराचे जे देव कुलदैवत आणि आमच्या आदिवासी समाजाचे जे दैवत आहेत त्यांची पूजा झाली. पण माझी इच्छा तू पुरी कर ना. हा, करू आपण 7 फेरेनंतर. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा विचार बरोबर 7 फेऱ्यांची व्हिडिओ अपलोड करू की नको ते. ओके. आणि अशा पद्धतीने आमचं लग्न झालं आणि सगळ्यांना खूप भारी वाटलं. आणि आमच्या इथे कर्जत तालुक्यामध्ये नेरळमध्ये फर्स्ट टाइम आदिवासी पद्धतीत लग्न झालं. आणि थँक्यू सो मच संजय भाऊ भांगे दादा, तुम्हाला आमच्याकडनं आणि आमच्या परिवाराकडनं मनापासून थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या लांबून जुन्नरवरनं आमच्यासाठी आलेत. आणि लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. हा लाईक साठी याच्यासाठी नाहीये, तर आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये कसं लग्न करतात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर मला दाखवायचा होता की आमच्या आदिवासी पद्धतीत असं लग्न होतं. आणि जो पण आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना पण आदिवासी पद्धतीत लग्न करायचे असेल तर त्यांनी मला प्लीज मेसेज करा. त्यांना आमचे आदिवासी मेंबर्स आहेत मेन, ते तुम्हाला सहकार्य नक्की करणार. तुम्ही मला मेसेज करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि आमच्या लग्नानंतरच्या जे लाईफचं कसं काय चालू आहे ते व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तुम्हाला लवकरच भेटतील नवीन नोटिफिकेशन. थँक्यू.